आता एवढ्या दिवसानंतर ब्लॉग बनवायचं कारण असं का गणपती विसर्जनानंतर पेपर होते आणि पेपर झाल्यावरती परत रेग्युलर लेक्चर आणि प्रॅक्टिकल चालू झाले होते आणि त्याच्यात आमचं झाडं लावायचं प्रॅक्टिकल होतं. ते पण सरांनी घरून कुंड्या आणायला सांगितलं होत्या म्हणून सगळ्यांनी घरून प्रॅक्टिकलसाठी कुंड्या आणल्या होत्या. फक्त यश आणि मॅच सोडून. आम्ही काय आणलं होतं बघायचंय का? बघितलं का? कुंड्या भेटल्या ना म्हणून आम्ही दोघांनी श्रीखंडाचा डबा आणलं होतं. विषय आहे का? बिया लावून झाल्यावरती आद्याची गाडी घेऊन नाश्ता करायला गेलो होतो. आता गाडी दिली होती म्हणलं पेट्रोल टाकायला तर लागतंय ना. आणि परत येऊन बघितलं तर काय सगळीजण कम्प्लिशनवरती उलटी पालटी पडली होती. ते झाल्यावरती आपलं परत प्रॅक्टिकल होतं. आता फोन अलाउड नाही त्याच्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवता येणार नाही. पण नंतर स्नॅप काढण्यासाठी थोड्या वेळ जरा बाजूला काढला होता. आणि मग प्रॅक्टिकल झाल्यावरती सगळी आर्ट कटिंगची गँग रूम वारली. कायला तर आज आम्हाला सगळ्यांना जायचं होतं दांड्या खेळायला. आणि मग कॉलेजवरून येता येताच मॅगीचं पॅक आणलं होतं. तर 2 मिनिटाच्या मॅगीला यांनी 2 तास लावले. मॅगी मसाला सोलाय पण बसले त्याच्यावरून तुम्हाला कळलंच असेल मॅगीला टाइम का लागला ते. तोपर्यंत मागं आम्ही वेफर्सवरती ताव मारला. आणि मग वेफर खाऊन झाल्यावरती 2 आचार्यांनी मॅगी शिजायला लावली आणि तोपर्यंत आम्ही कोणी काय घालायचं याचं डिस्कशन करून घेतलं. आणि मग मस्तपैकी मॅगी झाल्यावरती सगळेजण एकत्र गोल करून बसली. आणि मग मस्तपैकी सगळ्यांनी मॅगीवरती ताव मारला आणि आवरून गरबाच्या ठिकाणी क्वालिटीमध्ये एंट्री घेतली. पार्किंग मधल्या अंधारात आठ कटिंग नुसती चमकत होती. मग काय विषयच नाही. तिथे गेल्यावरती पहिल्यांदा फोटो शोटो काढून घेतले. म्हणलं नंतर अवतार बिघडल्यावरती फोटो बिटो काय काढता येणार नाही. आता हाट कटिंग म्हणल्यावरती एकच चौराती वय वेगवेगळ्या तऱ्हेचे वेगवेगळे नमुने. सुखाने बसूनही देईना बाकी काही पण म्हणा. एवढ्या गर्दी गोंधळ त्या बारक्याला झोप महत्वाची वाटली मग विशेष. आतमध्ये जरा जास्तच गरम होत होतं म्हणून जरा लॉनवर जाऊन नाचलो आणि येता येता आद्याच्या काकाच्या इथं चायनीज रूमला मस्तपैकी चायनीजचं डिनर करून घरी आलो.